देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, हिंदू जनजागृती समितीचे निवेदन। बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे। या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे। सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे। जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, त्यांच्या घरावर आक्रमण करणे, त्यांची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करून आग लावणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत। या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे। या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिराच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशा मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन निप्पाणी येथे उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना देण्यात आले। या प्रसंगी श्रीराम सेना कर्नाटकचे अमोल चेंडके, सद्गुरू तायकोंदो स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक बबन निर्मळे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे श्रीनिवास चव्हाण, श्रीराम सेनेचे ओमकार पोतदार, विठ्ठलदेव फाउंडेशनचे सर्वश्री पांडुरंग मोरे, पांडुरंग मगदूम, रामचंद्र पोतदार, अभिनंदन भोसले, संजय कमते, विठोबा भजनी मंडळाचे पांडुरंग मोरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री संजय मुसळे, राजू शिंदे, राजेश आवटे, हिंदवी स्वराज्य संघटनेचे श्री युवराज मोरे, दिलीप काळभर, डॉक्टर चंद्रशेखर खोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री अजित पाटील, सनातन संस्थेचे अविनाश पवार, माऊली मंडळाचे सागर केसरकर, बजरंग दलाचे संयोजक अजित पारळे, योगवेदम समितीचे श्री JD शिंदे, इस्कॉनचे सर्वश्री रवी रेडेकर, अशोक सुतार, अरुण सुतार, हिंदुत्वनिष्ठ योगेश पोतदार, धर्मप्रेमी उमेश आमले, निवृत्त सुभेदार युवराज हवालदार, गुरुकृपा अकॅडमीचे संस्थापक श्री चारुदत्त पावले, हिंदू जनजागृती समितीचे अनिल बुडके, श्री योगेश चौगले यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत। प्रथम, बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात। बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे, त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी। आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल त्याची तातडीने भरपाई करावी। भारत सरकारने हा विषय तातडीने संयुक्त राष्ट्र संघात मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी। बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारत सरकारने आश्रय द्यावा। तसेच यापूर्वीही जवळपास 5 कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत। या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा। KGN क्राईम न्यूजसाठी आमचे संपादक सय्यद अफसर पटेल सर यांच्यासह वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। बांगलादेश आणि आज त्या बांगलादेशामध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आपलं तांडव तिथं सुरू केलेलं आहे। म्हणजे सांगायची गरज नाही, दाखवायला तिने याच्या अगोदर काय होतं आपण बातम्या ऐकत होतो, आज सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेला आहे। भावांनो, जागृत व्हा। आज आमचा हिंदू समाज जर जागृत झाला नाही तर 100% सांगतो येणाऱ्या काळात तुमचे देखील असेच मुडदे पडले जातील आणि हे सांगणार नाही, हे घडणार आहे, लक्षात ठेवा। त्यासाठी प्रत्येकानं हे आपलं धर्म कर्तव्य, आज आपलं राष्ट्र कर्तव्याने काम केलं पाहिजे, लक्षात ठेवा। आज ही गोष्ट आमच्या उंबऱ्याला आली। बांगलादेश म्हणजे भारताचाच भाग आहे, लक्षात ठेवा। आज आमच्यातून निघून गेलेला भाग आहे, आज तिथं हे चालू आहे, ते भारतात मला वेळ लागणार नाही। त्यासाठी प्रत्येकानं आज जागृत होणं महत्वाचं आहे। आपल्या धर्माच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं महत्वाचं आहे आणि जर आपण उभे राहिलो नाही तर असेच चिरडले जाणार, असे कापले जाणार, लक्षात ठेवा। आज आमच्या छोट्या छोट्या मुलींच्यावर बलात्कार करले, आज आमच्या मुलींना निर्वस्त्र फिरवल्यात, अरे खलास करून उलट टांगायला लागलेत। एखाद्या ब्रिगेडियरनं ज्यानं देशासाठी सेवा केली त्याचं घर काल जाळलं गेलं। क्रिकेटर आपल्या देशासाठी जो खेळतो त्याचं घर काल जाळलं गेलं। हे काय, आणि फक्त हिंदू लोकांचं काय काय दुसऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांचं घर जाळलं नाही त्यांनी, हे समजून घ्या। हे त्यांनी ताकद दाखवल्यात आणि जर आज आम्ही बहुसंख्या असून देखील जर आम्ही जागृत नाही झालो तर असेच आम्ही कापले जाणार आहे आणि जे तिथं झालं ते इथं व्हायला वेळ लागणार नाही। त्यासाठी प्रत्येकानं जागृत होणं महत्वाचं आहे, प्रत्येकाला जागृत करणं महत्वाचं आहे।
प्रत्येक येणारा क्षण असा धोक्याचा असणार आहे, लक्षात ठेवा. याच्या अगोदर सांगत होते, पण आता घडायला लागलेला आहे. आणि हे इथं घडायला पण वेळ लागणार नाही. त्यासाठी एकच सांगतो बघा सगळ्यांना, प्रत्येकानं ज्या वेळा आपला एखादा समाजाचा समाज बांधव अडचणीमध्ये असेल त्याला सक्रियपणे मदत करणे हे आपलं धर्म कर्तव्य आहे. आणि प्रत्येकानं लक्षात ठेवा, सांगायला लागून येता, कारण की माझा काय संबंध आहे, माझा काय संबंध नाही त्याचं बघा अजिबात नाही. ते माझा माणूस आहे, आमचा हिंदू माणूस आहे, त्याला आपण मदत केलीच पाहिजे, त्याच्या मदतीला गेलंच पाहिजे. आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीला विरोध करा. आपण विरोध नाही करत, प्रदर्शन फक्त करतो असं नाही. इथनं पुढं लाठी का जॉब लाठी से, काठी का जॉब काठी से, लक्षात ठेवा. इथनं पुढे प्रेमानं गोष्टी घेऊ नका. आणि सगळ्यात पहिला आर्थिक बहिष्कार करा. आज जर आम्ही आर्थिक बहिष्कार केला नाही तर त्याचे परिणाम हे भारतात देखील असेच होणार आहेत. आणि त्यांनी सदन वाल्यात त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या सगळ्या लोकांच्या अत्याचार सुरू आहे. तिथं पण असं झालेलं आहे, भारताकडूनच सगळं अन्नधान्य त्यांना जाते, भारताकडून पोचले जातात आणि तेच भारताच्या हिंदू लोकांना तिथं ठार मारलं जाते. त्यासाठी सगळ्यांनी एकच कळकळीची विनंती करतो की जागृत व्हा. येणारा काळ भयान आहे, आपल्या उमऱ्यापत्र आलेला आहे. त्यामुळे आता सांगायची गरज नाही, झोपेत राहू नका, झोपेतून जागे व्हा, एवढंच सांगतो आणि माझं 2 शब्द होतो. जय श्रीराम. अत्याचार जे होतात त्या संदर्भात आपण निवेदन देत असतो, परत घरी जात असतो. ही प्रक्रिया आता आपल्याकडे रुटीन झालेली आहे. जी बांगलादेशमध्ये जी आज घडलेली आहे गोष्ट ती एक प्रातिनिधिक कृती आहे, लक्षात ठेवा. जे 57 राष्ट्र म्हणत होतो आपण, इस्लामिक 57 राष्ट्र झालेले आहेत, त्यातलं 58 राष्ट्र 2.5 वर्षापूर्वी गांबिया नावाचं झालेलं आहे. म्हणजे 58 राष्ट्र झालेलं आहे. आणि या येणाऱ्या 20 वर्षामध्ये 59वं राष्ट्र भारत होते की काही या स्थितीला आपण आलेलो आहे. आपण भावनिक होऊन घोषणा देतो, सगळ्या गोष्टी करतो, इथं बोलतो आणि घरी जातो. सरकारपर्यंत किंवा जिथंपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे तिथंपर्यंत जात नाही. आणि शासकीय प्रक्रियेतून देखील तो ब्रेक लावत गेलेला असतो, तिथंपर्यंत तो फिल्टर होत गेलेला असतो. त्यामुळे नेमकं आपल्या काय भावना आहेत किंवा देशवासियांच्या काय म्हणणं आहे ते तिथंपर्यंत पोहोचत नाही. संपूर्ण पृथ्वीवर खिलाफताचं राज्य आणायचं हे या लोकांचं षडयंत्र आहे मित्रांनो. हे काय फक्त भारतापुरतं किंवा पाकिस्तानपुरतं मर्यादित नाही आहे. जे स्लो पॉइझनिंग पाकिस्तानमध्ये केलं इतक्या वर्षामध्ये, म्हणजे जवळजवळ 75 वर्षामध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंचं निष्कासन करायचं स्लो पॉइझनिंग केलं, काश्मीरमध्ये केलं, कैरानामध्ये केलं, केरळमध्ये केलं. तशाच पद्धतीने आज बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात, म्हणजे जी मला आठवते इतिहासामध्ये स्पृहावरची जी बंगालची कत्तल झालेली होती, ज्याला डायरेक्ट ऍक्शन म्हटलेलं होतं, त्याच पद्धतीने आज तिथं चालू आहे. आपण बघतोय की जे सनातनी हिंदू म्हणजे फक्त जीवावर नाही तर प्राण्यांवर पण दया करतात, एवढे की कुणाला दुकान बघते, असं एवढं पूर्ण जगभर इस्कॉन प्रचार करत असून त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचे मंदिर बांधणे आणि इस्कॉनी देश जगोजगी हे पसरवलंय की बाबा व्यसन करू नका आणि चांगल्या मार्गाला लागा, अशा संस्थांवर आणि हिंदूंवर अत्याचार करायला. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की निषेध की प्रत्येक हिंदू बांगलादेशमध्येच नव्हे, प्रत्येक हिंदू जगामध्ये कुठेही त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची व्यवस्था करावी किंवा दुसरं काही पण पर्याय करावा. धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्रीराम. हिंदूंवरती होणारे अत्याचार, हल्ले आणि त्यांची होणारी कत्तल याचा आम्ही धिक्कार करतो आणि बांगलादेश सरकारनं त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी करतो. बांगलादेशची निर्मिती मुळात भारताच्या मदतीनं झालेली आहे. भारताच्या मदतीनं स्वातंत्र्य मिळवलेल्या देशानं हिंदूंवरती, भारतातल्या एका मोठ्या समाजातल्या लोकांवरती असे हल्ले करणं निषेधार्ह आहे. आम्ही मागणी करतो की त्यांना संरक्षण द्यावं आणि त्याच्याबद्दल कारवाई करावी.